एखाद्या गोष्टीचा झगमगाट कितीही असला तरी त्यामागे एक काळं सत्य नेहमीच लपलेलं असतं. याचाच थरार नुकताच गोरेगावमध्ये पाहायला मिळाला. गोरेगाव पूर्व येथील नेस्को एक्झिबिशन सेंटरमध्ये इटालियन टेक्नो आर्टिस्टच्या म्युझिक कॉन्सर्टचे आयोजन करण्यात आलं होतं. हजारो तरुण तरुणी संगीताच्या तालावर थिरकत होते. पण याच उत्साहाच्या आड एक काळा खेळ खेळला जात होता. दक्षिण मुंबईतील एका नामांकित मॅनेजमेंट कॉलेजचे सुमारे 25 विद्यार्थी या कॉन्सर्टसाठी आले होते. आनंदाचं रूपांतर काही तासांतच आक्रोशात झालं जेव्हा 2 MBA विद्यार्थ्यांचा ड्रग्ज ओव्हरडोसमुळे मृत्यू झाला. या घटनेने संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडवून दिली आहे. ड्रग्ज माफियांचं जाळं आता शहरातल्या उच्च शिक्षित तरुणांपर्यंत कसं पोहोचलंय यावर मोठं प्रश्नचिन्ह निर्माण केलंय. नेमकं प्रकरण काय आहे, त्या दिवशी काय घडलं, जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी संचारी आकेरकर आणि आपण पाहताय टाइम महाराष्ट्र. या दुर्घटनेचा थरार शनिवारी रात्री 9:30च्या सुमारास सुरू झाला. गोरेगावच्या नेस्को हॉल क्रमांक 5 मध्ये एक म्युझिक कॉन्सर्ट सुरू होता. सुमारे 15,000 लोकांची गर्दी तिथे जमली होती. पोलीस तपासात समोर आलेल्या माहितीनुसार या विद्यार्थ्यांच्या ग्रुपमधील काहींनी कार्यक्रमादरम्यान पिवळ्या रंगाच्या गोळ्या घेतल्या होत्या. रात्री 12 ते 12:30च्या सुमारास यातील एका 24 वर्षीय तरुणीला आणि एका 28 वर्षीय तरुणाला श्वास घेण्यास त्रास होऊ लागला, चक्कर येऊ लागली आणि शरीराला पेटके येऊ लागले. त्यांची प्रकृती वेगाने खालावली. त्यांना तातडीने जवळच्या जोगेश्वरी येथील ट्रॉमा केअर हॉस्पिटल आणि गोरेगावच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. दुर्दैवाने उपचारादरम्यान 12 एप्रिलच्या पहाटे 7 वाजता त्या तरुणाचा मृत्यू झाला. तर दुसऱ्या दिवशी सोमवारी एका तरुणीने बॉम्बे हॉस्पिटलमध्ये अखेरचा श्वास घेतला. यातील तिसरी विद्यार्थिनी अजूनही ICU मध्ये मृत्यूशी झुंज देते. या संपूर्ण घटनेत आयोजकांचा निष्काळजीपणाही समोर आलाय. कॉन्सर्ट रात्री 10 वाजेपर्यंतच अधिकृतपणे सुरू ठेवण्याची परवानगी असतानाही तो रात्री 12:30 पर्यंत सुरू होता. तसंच 25 वर्षांखालील तरुणांना तिथे बेकायदेशीरपणे अल्कोहोल पुरवण्यात आलं होतं आणि सुरक्षा व्यवस्थेत मोठी त्रुटी असल्यानेच ड्रग्ज आतपर्यंत पोहोचू शकले. या घटनेत ज्या ड्रग्जचा उल्लेख वारंवार येतोय ते आहे MDMA. प्रेक्षकांना याची माहिती असणं अत्यंत गरजेचं आहे. MDMAचं पूर्ण नाव आहे मिथिलीन डिऑक्सिम एम्फेटामाइन असं आहे. याला सामान्य भाषेत एक्स्टसी किंवा मोली असंही म्हणतात. हे एक प्रकारचं सिंथेटिक सायकोऍक्टिव्ह ड्रग्ज आहे. हे घेतल्यावर मेंदूतील सेरोटोनिन, डोपामाइन आणि नोरेपेनेफ्रिन या रसायनांची पातळी अचानक वाढते, ज्यामुळे व्यक्तीला प्रचंड ऊर्जा आणि आनंदाचा भास होतो. MDMAचे शरीरावर होणारे परिणाम आणि धोके समजून घेऊया. पहिला आहे उष्णता आणि निर्जलीकरण. म्युझिक कॉन्सर्ट सारख्या गर्दीच्या ठिकाणी जेव्हा तरुण हे ड्रग्ज घेऊन तासनतास नाचतात, तेव्हा त्यांच्या शरीराचं तापमान 40 ते 42 अंश सेल्सिअस पर्यंत पोहोचू शकतं. यामुळे शरीरातील पाणी संपतं आणि अवयव निकामी होण्यास सुरुवात होते. दुसरा आहे हृदयावर ताण. यामुळे हृदयाचे ठोके आणि रक्तदाब प्रचंड प्रमाणात वाढतो, ज्यामुळे हृदयविकाराचा झटका येऊ शकतो. तिसरा आहे शुद्धतेचा अभाव. बाजारात मिळणाऱ्या या गोळ्यांमध्ये अनेकदा उंदीर मारण्याचं औषध, खडूची पावडर किंवा इतर घातक रसायने मिसळलेली असतात, ज्याची कल्पना वापरकर्त्याला नसते. चौथा आहे मानसिक परिणाम. याचं व्यसन लागल्यावर नैराश्य, तीव्र चिंतेचा विकार आणि स्मृतिभ्रंश होण्याचा धोका असतो. या घटनेत वाचलेल्या विद्यार्थिनीने सांगितले की तिला ती गोळी घेतल्यावर काय झालं हे काहीच आठवत नाहीये. हेच या ड्रग्जचं सर्वात भयंकर रूप आहे. मुंबई पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत भारतीय न्याय संहिता आणि NDPS कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केलाय. या प्रकरणात आतापर्यंत 5 जणांना अटक करण्यात आली आहे. यात ड्रग्ज पुरवणारे 2 विद्यार्थी मित्र, इव्हेंट ऑर्गनायझर विहान उर्फ आकाश सामल, नेस्को मॅनेजमेंटचा सनी जैन आणि सुरक्षा प्रमुख बाळकृष्णन कुरूप यांचा समावेश आहे. पोलिसांनी या सर्वांना 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. यासोबतच या प्रकरणाचा तपास करत असताना पोलिसांच्या रडारवर आनंद पटेल नावाचा तरुण आला होता. मिळालेल्या माहितीनुसार मुंबई पोलिसांनी कल्याणच्या वायले नगर परिसरात पहाटे 5:30च्या सुमारास छापेमारी केली. दरवाजा उघडण्यास त्याने नकार दिला. पोलिसांनी आनंदच्या घराला वेढा घातला तेव्हा त्याने बराच वेळ दरवाजा उघडला नाही. बराच वेळ चाललेल्या या कसरतीनंतर पोलिसांनी घरात घुसून आनंदला ताब्यात घेतलं. खडकपाडा पोलिसांनी त्याला पकडून पुढील तपासासाठी मुंबई पोलिसांच्या स्वाधीन केले. नेस्को सेंटर मधील ती रात्र आणि त्या यंत्रणांचा निष्काळजीपणा या घटनेला कारणीभूत आहे. इटलीच्या जगप्रसिद्ध 9x9 या टेक्नो डीजे जोडीचा कॉन्सर्ट आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात 2 विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला. प्रशासकीय यंत्रणांच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित होते.
आता हा 9 x 9 टेक्नो म्युझिक काय आहे आणि याची क्रेज का वाढते ते आपण पाहूया. तरुणांमध्ये सध्या टेक्नो म्युझिकची मोठी क्रेज पाहायला मिळते. इटलीची ही जोडी हार्ड टेक्नो आणि ऍसिड टेक्नो साठी ओळखली जाते. ही जोडी रेकॉर्डेड गाणी न लावता सिंथेसायझर आणि ड्रम मशीनच्या मदतीने जागीच संगीत तयार करते. तज्ज्ञांच्या मते अशा संगीतातील वेगवान बीट्स आणि रिपिटेटिव्ह रिदममुळे एक वेगळीच ऊर्जा निर्माण होते. दुर्दैवाने याच ऊर्जेचा आणि नशेचा अनुभव घेण्यासाठी अनेक तरुण ड्रग्सच्या आहारी जातात. अशा रेव्ह पार्ट्यांमध्ये ड्रग्सचं सेवन करून तरुणाई स्वतःचा जीव धोक्यात घालत असल्याने या घटनेने पुन्हा एकदा सिद्ध केलंय. याशिवाय त्याच कॉन्सर्टमध्ये प्रचंड गर्दीचा फायदा घेत चोरट्यांनी आयफोन 17, आयफोन 16 प्रो मॅक्स यांसारखे महागडे मोबाईल लंपास केलेत, ज्याची किंमत साधारण 1.5 लाख रुपयांच्या आसपास आहे. यावरून तिथे सुरक्षिततेचा किती अभाव होता हे स्पष्ट होतं. नेस्को प्रशासनाचे या घटनेवर शोक व्यक्त केलाय. पोलिसांना सहकार्य करण्याचं त्यांनी आश्वासन दिलंय. मात्र या घटनेने पालकांसाठी आणि तरुणांसाठी एक धोक्याची घंटा वाजवली. उच्च शिक्षण घेणारे, MBA सारख्या पदव्या मिळवणारे तरुण जेव्हा अशा जीवघेण्या व्यसनांकडे वळतात, तेव्हा विचार करण्याची वेळ आली. तात्पुरत्या सुखासाठी आयुष्य पणाला लावणं कितपत योग्य आहे? पार्टी संस्कृतीच्या नावाखाली चालणारा हा ड्रग्सचा व्यापार आपल्या तरुण पिढीला पोखरत चाललाय. सतर्क रहा, आपल्या मित्रांच्या संगतीवर लक्ष ठेवा आणि ड्रग्सला कायमचं नाही म्हणा. जर तुम्हाला तुमच्या आसपास असा कोणताही संशयास्पद व्यवहार दिसत असेल तर त्वरित पोलिसांशी संपर्क साधा. ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा, जेणेकरून उद्या कोणाचे तरी घरचा दिवा विझण्यापासून वाचेल. दरम्यान या सर्व प्रकरणाबद्दल तुमचं काय मत आहे कमेंट करून नक्की कळवा. तसेच अशा नवनवीन व्हिडिओजसाठी टाइम महाराष्ट्रला सबस्क्राईब करा.